नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू चौगुलेच गुरुकुल अकॅडमी. विचार बदला, आयुष्य बदलेल, उद्याचा मार्ग आजच शोधा. तर आज आपण युनिट 2 ची रिव्हिजन करणार आहोत. तर आपला सिलेबस पहिला काय आहे तो बघून घेऊया. तर सिलेबसमध्ये आपल्याला जिओमेट्रिकल आयसोमेरिझम जे आपण मागच्या युनिट 1 मध्ये बघितलं होतं थोडा पार्ट, तो आपल्याला बघायचा आहे. तर बघा, जिओमेट्रिकल आयसोमेरिझमची डेफिनेशन. जिओमेट्रिकल आयसोमेरिझम इज अ टाइप ऑफ आयसोमेरिझम in which compound have the same structural formula but different arrangement of groups around a double bond or a ring. जिथे डिफरंट अरेंजमेंट असेल ग्रुपची त्याला आपण जिओमेट्रिकल आयसोमेरिझम म्हणतो. मॉलिक्युलर फॉर्म्युला, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेमच असतो. ओके, त्याच्यामध्ये नॉमेनक्लेचर सिस्टीम बघायचे आहेत. सिस अँड ट्रान्स बघायचं, ई अँड झेड बघायचं, सिन अँड अँटी. आता सिस अँड ट्रान्स नॉमेनक्लेचरमध्ये काय आहे बघा, सिस आयसोमर सिमिलर आणि आयडेंटिकल म्हणजे सिमिलर ग्रुपचे असतील तर सेम साईड डबल बॉन्डच्या सेम साईडला जर असतील तर त्याला आपण सिस आयसोमर म्हणणार. ट्रान्स आयसोमर त्याच्या उलट, डबल बॉन्डच्या अपोजिट साईडला जे आयसोमर्स असतील, आयडेंटिकल ग्रुप्स असतील, त्याला आपण ट्रान्स आयसोमर म्हणणार. ई एन झेड नॉमेनक्लेचरमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, झेड म्हणजे काय, हायर प्रायोरिटीचे ग्रुप जे असणार ते सेम साईडच्या डबल बॉन्डच्या सेम साईडला असणार आणि लोअर जे हायर प्रायोरिटी ग्रुप जे आहेत जे अपोजिट साईडला जर असतील डबल बॉन्डच्या तर त्याला आपण ई असं कन्सिडर करणार. ओके, त्याच्यानंतर सिन अँड अँटीमध्ये काय आहे, टू सिमिलर ग्रुप्स आर ऑन द सेम साईड ऑफ अ रेफरन्स प्लेन ऑर बॉन्ड. आपण जो काही रेफरन्स प्लेन किंवा बॉन्ड घेतलेला आहे त्याच्या सिमिलर सेम साईडला जर असेल तर ते सिन असेल आणि अँटी म्हणजे अपोजिट साईडला. ओके, तर कॉन्फिगरेशनच्या डिटर्मिनेशनच्या मेथड्स आहेत. मेथड्स फॉर डिटर्मिनेशन ऑफ कॉन्फिगरेशन ऑफ जिओमेट्रिकल आयसोमर्स. हे जवळपास 10 मेथड्स आहेत. हे बुकमधूनच तुम्हाला शॉर्टमध्ये करून दिलेलं आहे. कोणतेही यातले मेथड केलं तरी चालतील. मी तुम्हाला सगळे एक्सप्लेन करते. ओके, पहिला आहे मेथड ऑफ सायक्लायझेशन. सायक्लायझेशन कन्वर्ट्स अँड ओपन चेन compound into cyclic compound. The type of ring formed helps determine whether the isomer is cis or trans. जी रिंग फॉर्म होते त्या रिंगच्या फॉर्मेशनमुळे आपल्याला कळतं की ती सिस आहे की ट्रान्स आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरा आहे बघा, मेथड ऑफ कन्वर्जन इंटू कंपाउंड्स ऑफ नोन कॉन्फिगरेशन. द अननोन आयसोमर इज कन्वर्टेड इंटू कंपाउंड हुज कॉन्फिगरेशन इज ऑलरेडी नोन. बाय कंपेअरिंग द प्रोडक्ट द कॉन्फिगरेशन ऑफ द ओरिजिनल कंपाउंड इज आयडेंटिफाय. कन्वर्जन केलं जातं त्याच्यामुळे काय होतं, ज्याचं आपल्याला कॉन्फिगरेशन माहीत आहे अशा कंपाऊंडमध्ये जेव्हा आपण त्याचं कन्वर्जन करतो तेव्हा आपल्याला ऑब्व्हियसली कळतं की कोणतं कंपाऊंड ते आहे किंवा कोणतं आयसोमर ते आहे. ओके, मेथड ऑफ कन्वर्जन इंटू लेस सिमेट्रिकल कंपाऊंड. ह्याच्यामध्ये काय असतं, द जिओमेट्रिकल आयसोमर्स इज कन्वर्टेड इंटू लेस सिमेट्रिकल कंपाऊंड. द प्रॉडक्ट इज इझियर टू डिफरन्स. म्हणजे आपल्याला सिमिलर प्रोडक्ट आपल्याला लगेच ओळखून येतात आणि त्यांच्यामधला डिफरन्स आपल्याला लगेच कळतो आणि ओरिजिनल कॉन्फिगरेशन आपल्याला त्याच्यातून लवकर कळतं लेस सिमेट्रिकल कंपाऊंडचं कन्वर्जन करून त्याच्यामध्ये कन्वर्जन करून. ओके, आणि ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीसाठी काय, ऑप्टिकली जिओमेट्रिकल आयसोमर्स काय करतो आपण, ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंडमध्ये कन्वर्ट करतो त्याचं. मग त्याचं रोटेशन जे आहे ते आपल्याला त्याचं कॉन्फिगरेशन ऑब्व्हियसली सांगू शकतं. ओके, एक्सरे ॲनालिसिस मेथड 5वी मेथड आहे. ती काय आहे, तिथं आपण एक्सरे क्रिस्टलोग्राफी करतो. 3 डायमेन्शनल 3D अरेंजमेंट जी असते ॲटमची ते देतं. ओके, आणि ॲक्युरेटली ते डिफाईन करतं की कोणतं कंपाऊंड आहे, सिस आहे, ट्रान्स आहे, कोणतं त्याचं नॉमेनक्लेचर असेल ते डिफाईन करू शकतो. स्पेक्ट्रोस्कोपिक मेथडमध्ये काय, IR, NMR, UV असे वेगवेगळे स्पेक्ट्रोस्कोपी जे आहेत ते आपण यूज करतो आणि त्याच्यानुसार आपण स्ट्रक्चर स्टडी करतो आणि त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे त्याच्यानुसार आपल्याला लगेच डिस्टिंग्विश बिटवीन करता येतं की कोणतं जिओमेट्रिकल आयसोमर्स आहेत. मेथड फॉर सरफेस फिल्म. मेथड ऑफ सरफेस फिल्म हे काय, अ थिन फिल्म ऑफ द कंपाऊंड इज फॉर्म्ड ऑन अ लिक्विड सरफेस. द अरेंजमेंट ऑफ मॉलिक्युल्स इन द फिल्म हेल्प्स डिटरमाइन द कॉन्फिगरेशन. थिन फिल्म आपण कंपाऊंडवरती तयार करतो लिक्विड सरफेसवरती आणि मग त्यांच्यामुळं त्याच्यामध्ये जे अरेंजमेंट, मॉलिक्युलचं जे अरेंजमेंट आहे त्याच्यानुसार आपल्याला कॉन्फिगरेशन कळून येतं. 8वी मेथड काय आहे, फॉर्मेशन ऑफ सॉलिड सोल्युशन. सॉलिड सोल्युशनचं फॉर्मेशन केल्यामुळं अनादर ह्याच्यामध्ये काय केलं जातं, कंपाऊंड मिक्स केलं जातं अनादर सबस्टन्ससोबत आणि सॉलिड सोल्युशन फॉर्म तयार केलं जातं आणि त्याचं जे सोल्युशनचं बिहेवियर आहे त्याच्यानुसार आपण काय करतो, जिओमेट्रिकल आयसोमर्स कुठले आहेत ते फाइंड आउट करू शकतो. आता फिजिकल प्रॉपर्टीवरती बेस्ड पण आहेत, म्हणजे जसं की मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डायपोल मुवमेंट एक्सेट्रा. ओके, 10वा आहे स्टेरिओ सिलेक्टिव्ह
ॲडिशन अँड एलिमिनेशन रिॲक्शन. ॲडिशन अँड एलिमिनेशन रिॲक्शन्स ओकर डिफरंटली. म्हणजे हा जे रिॲक्शन्स आहेत त्या वेगवेगळ्या आयसोमरसाठी वेगवेगळ्या होत असतात. त्यामुळे तिथं पण आपण लगेच डिफाईन करू शकतो की कोणतं कंपाऊंड आपलं आहे. ओके. तर त्याच्यानंतर आता आपण 3 कन्फर्मेशनल आयसोमेरिझम बघणार आहोत. आता कन्फर्मेशनल आयसोमेरिझम इथेनमध्ये कसं आहे. कन्फर्मेशनल आयसोमेरिझम इन इथेन इज ड्यू टू फ्री रोटेशन अराउंड द CC सिंगल बॉन्ड. म्हणजेच कार्बन कार्बन सिंगल बॉन्डच्या तिथं रोटेशन झाल्यामुळं, फ्री रोटेशन झाल्यामुळं तिथं जे काय आयसोमेरिझम तयार झालेले आहेत, वेगवेगळे अरेंजमेंट तिथं तयार होतात. तर तिथं कुठले कुठले येतात. स्टॅगर्ड कन्फर्मेशन आहे. हायड्रोजन ॲटम ऑन द बॅक कार्बन अँड आर बिटवीन द हायड्रोजन ॲटम्स ऑन द फ्रंट कार्बन. ओके. इट इज द मोस्ट स्टेबल कन्फर्मेशन. हे मोस्ट स्टेबल कन्फर्मेशन आहे. अँगल किती आहे. 60 डिग्री आहे कार्बन हायड्रोजन बॉन्ड. इक्लिप्स्ड कन्फर्मेशनमध्ये बघा हायड्रोजन ॲटम्स जे आहेत ऑन द बॅक कार्बन आर डायरेक्टली बिहाइंड द हायड्रोजन ॲटम्स ऑन द फ्रंट कार्बन. ओके. आणि स्टेबल कॉन्फिगरेशन आहे. लिस्ट स्टेबल का आहे. कारण का तिथं स्ट्रेन डेव्हलप होतो. बॉन्ड किती आहे. 0 डिग्री आहे. ओके. इथं दिलेलं आहे 60 डिग्री, 120 डिग्री, 180 डिग्री, 240 डिग्रीला रोटेशन झाल्यानंतर 300 आणि 360. तर इथं वेगवेगळे जे काय आपले फॉर्म्स आहेत ते इथं दिलेले आहेत. ह्या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता. ओके. त्याच्यानंतरचं कन्फर्मेशनल आयसोमेरिझम इन N-ब्युटेन. N-ब्युटेनमध्ये कसं होतं. N-ब्युटेन ड्यू टू फ्री रोटेशन अराउंड द सेंट्रल C2 अँड C3 सिंगल बॉन्ड. जे की C2 आणि C3 मध्ये जे सिंगल बॉन्ड आहे त्याच्यामध्ये जे फ्री रोटेशन होतं त्याच्यामुळे वेगवेगळे कन्फर्मेशन तयार होतात. त्याच्यामध्ये अँटी आहे. अँटीमध्ये 2 CH3 ग्रुप अपोजिट साईडला असतात. ते मोस्ट स्टेबल कन्फर्मेशन आहे. तिथं स्ट्रेन कमी असतो. ओके. त्याच्यानंतर लेस स्टेबल पण फॉर्म आहे स्टेरिक रिपल्शन तयार झाल्यामुळं. त्यानंतर इक्लिप्स्ड कन्फर्मेशन आहे. त्याच्यानंतर लेस स्टेबल कारण का त्याच्यामध्ये पण स्ट्रेन डेव्हलप होतो. फुल्ली इक्लिप्स्ड 0 डिग्रीचं आहे. ते पण लिस्ट स्टेबल कन्फर्मेशन आहे कारण का तिथं खूप मॅक्झिमम टॉर्सिनल स्टेरिक स्ट्रेन तिथं डेव्हलप होतं. ओके. त्याच्यानंतर त्याची डायग्राम फुल्ली इक्लिप्स्ड आहे, पार्शली इक्लिप्स्ड आहे, अँटी आहे. कन्फर्मेशनल आयसोमेरिझम इन सायक्लोहेक्सेन. सायक्लोहेक्सेनचं कसं आहे बघा. चेअर बोट, ट्विस्ट बोट, हाफ चेअर असं आहे. तिथं तुम्ही बघू शकता. तिथं डायग्राम दिलेली आहे. त्याच्यानंतर आता बायफिनिल कंपाऊंडचं एक पॉईंट आहे तुम्हाला. बायफिनिल हॅज 2 बेन्झीन रिंग जॉईंट बाय सिंगल बॉन्ड. सिंगल बॉन्डने ते 2 बेन्झीन रिंग जे काही जॉईन केलेले आहेत. वेन लार्ज ग्रुप्स आर प्रेझेंट ऑन द ऑर्थो पोझिशन द रिंग्स कॅन नॉट रोटेट फ्रीली. लार्ज ग्रुप जर ऑर्थो पोझिशनला असतील तर ते फ्रीली रोटेट करू शकत नाही आणि ट्विस्टेडच राहतात. आणि तिथं स्टेरिओ आयसोमेरिझम तिथं फॉर्म होतो. दिस टाईप ऑफ आयसोमेरिझम इज कॉल्ड ॲक्झिल कायरलिटी. ओके. त्याच्यानंतर ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीसाठी काय कंडिशन्स आहेत बघा. द मॉलिक्यूल मस्ट बी कायरल. तिथं कायरल असणं गरजेचं आहे. तो मॉलिक्यूल काय कायरल असला पाहिजे, असिमेट्रिक असला पाहिजे. ओके. इट शुड नॉट हॅव अ प्लेन ऑफ सिमेट्री. प्लेन ऑफ सिमेट्री नसायला पाहिजे, सेंटर ऑफ सिमेट्री नसायला पाहिजे आणि प्लेन पोलराइज लाईटला ते रोटेट व्हायला पाहिजे. ही त्याचे 4 कंडिशन्स आहेत. ओके. त्याच्यानंतर आता आपण स्टेरिओ स्पेसिफिक आणि स्टेरिओ सिलेक्टिव्ह रिॲक्शन्स म्हणजे काय ते बघूया. अ रिॲक्शन इन विच वन रिॲक्टंट गिव्स ओनली वन स्पेसिफिक स्टेरिओ आयसोमेरिक प्रोडक्ट. डिफरंट रिॲक्टंट गिव्ह डिफरंट प्रोडक्ट. स्टेरिओ सिलेक्टिव्ह रिॲक्शन्स म्हणजेच काय. अ रिॲक्शन इन विच वन स्टेरिओ आयसोमर इज फॉर्म्ड मोर दॅन द अदर. वन प्रोडक्ट इज प्रेफर्ड. ओके. त्याच्यामध्ये एकच प्रोडक्ट हा प्रेफर केला जातो स्टेरिओ सिलेक्टिव्हमध्ये. स्टेरिओ सिलेक्टिव्ह जे काही रिॲक्शन्स आहेत ते तिथे खाली दिलेलं आहे. स्टेरिओ स्पेसिफिक पण दिलेलं आहे. पण स्टेरिओ सिलेक्टिव्ह रिॲक्शनमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे. एकच स्टेरिओ आयसोमर असतो, फॉर्म होतो तो मोर दॅन द अदर. ओके. बघा इथं स्टेरिओ सिलेक्टिव्ह आणि स्टेरिओ स्पेसिफिक रिॲक्शन दिलेली आहेत. इथं पहिली जी रिॲक्शन आहे ती स्टेरिओ सिलेक्टिव्ह आहे. खालची जी आहे त्याच्या खालची जी स्टेरिओ स्पेसिफिक आहे. ओके. तर थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू.